आपण जर पाहिलं तर काल राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार हे विमान अपघातातून वाचले, पण त्यांचा दुर्दैवी असा मृत्यू झाला. या दादांच्या जाण्याने निश्चितच महाराष्ट्र असेल, पुणे जिल्ह्यावरती शोककळा पसरलेली आहे. याच पार्श्वभूमीवरती हवेली तालुक्याचे एक मोठं नेतृत्व यशवंत सहकारी साखर कारखान्याचे माजी चेअरमन केडी बापू कांचन यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत. बापू, दादा काल अपघातात गेले, काय नक्की सांगाल? काय आठवणींना उजाळा लागला? दादा काल अचानक आपल्यातून गेले आणि खऱ्या अर्थानं पुणे जिल्ह्यावरती आणि महाराष्ट्रावरती अत्यंत अशी दुर्दैवी शोककाळ आली. कारण दादा हे पुणे जिल्ह्याचे आपले नेते होते आणि पुणे जिल्ह्याला नेहमी काम करताना प्राधान्य देण्याचा त्यांचा विचार असावायचा. ते जाण्यापूर्वी त्यांनी असं विचार दाखवला होता की या ठिकाणी आपल्याला काही कामं विजयाची करायचीत आणि त्याच्यासाठी त्यांचा कालचा दौरा होता. आणि या दौऱ्यामध्ये जात असताना निश्चितच त्यांचं दुर्दैवी असं अपघाती निधन झालं. या अपघाती निधनानं आमचा पुणे जिल्ह्यातील अतिशय तरुण कार्यकर्ता आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून दादांचं देहावसन झालेलं आहे. ही खऱ्या अर्थानं पुणे जिल्ह्यावरती नव्हे तर महाराष्ट्रावरची अशी ती दुःखद अशी घटना आहे. हवेली तालुक्यासाठी काय योगदान होतं अजित पवारांचं? हवेली तालुक्यासाठी त्यांनी कृषी उत्पन्न बाजार समिती असेल किंवा हवेली तालुका लिफ्ट फेडरेशन असेल, तसंच पुरंदर उपसा जलसिंचन योजना असेल, या मोठ्या योजना करत असताना त्यांनी फार मोठं मोलाचं असं योगदान दिलं आणि या परिसरातील शेतकऱ्यांना निश्चितच बळ दिलं. हे त्यांचं वैशिष्ट्यपूर्ण काम सांगता येईल. आता राष्ट्रवादीची काय दिशा असेल? दादा हे राष्ट्रवादी पक्षाचे प्रमुख होते आणि त्यांच्या बळावरच हा पक्ष चाललेला होता. परंतु आता दादांच्या जाण्यानं निश्चितच या पक्षाला कमकुवतपणा आलेला आहे. आणि मला असं वाटतं की आदरणीय शरद पवार साहेबांनी आता राष्ट्रवादी विसर्जित करून काँग्रेस पक्षामध्ये विलीन व्हावं आणि या काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून संपूर्ण राज्याला, देशाला आणि महाराष्ट्राला दिशा देण्याचं काम या काँग्रेस पक्षानं करावं अशी या ठिकाणी माझी अपेक्षा आहे. तर आपण या ठिकाणी पाहिलं की केडी बापूंनी अजितदादांच्या आठवणींना उजाळा दिला आहे. पवार साहेबांनाही त्या ठिकाणी सल्ला देण्याचा प्रयत्न केला आहे. दादा गेले, निश्चितच हवेली तालुका असेल, पुणे जिल्हा असेल, याचं फार मोठं नुकसान झालं. सगळे निशब्द आहेत. नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमीबरोबर रहा, इतरांपेक्षा एक पाऊल पुढे.